सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम अतिशय सर्वसामान्य घरातली ही आमची बहीण आहे. सोलापूरमध्ये अतिशय छोट्या घरामध्ये कच्च्या घरामध्ये राहणारा हा परिवार आहे आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारची त्यांनी मागणी केली नव्हती. त्यांनी कधी माझ्याकडे अशा प्रकारचा राज्यसभेचा विषयही काढला नव्हता. त्यांना देखील हा अनपेक्षित असा हा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्यांना देखील याची कल्पनाही नव्हती. आणि त्यामुळे मला वाटतं की जो विश्वास आम्ही दाखवलाय, शिवसेनेने दाखवलाय, तो विश्वास सार्थ करून ज्योतिताई दाखवते. पण तुम्ही जर मॅच केला असता राज्यसभेचा निर्णय काय असते? कारण बऱ्याचशा चर्चा होत्या की काही वेगळा निर्णय या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. अरे म्हणजे आम्ही मॅच खेळायला उतरतो ते जिंकायसाठी आणि ही मॅच खेळली असती तर नक्कीच जिंकलो असतो. परंतु आदरणीय शरद पवार साहेबांकडून आलेली विनंती आणि एकंदरीत त्यांचं जे काही ज्येष्ठत्व जे आहे त्यांनी देखील राज्यासाठी देशामध्ये जे केलेलं काम आहे याचा सर्वांनीच विचार केला आणि सर्वांची भावना होती की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. परंतु या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो, लोकमान्य टिळकांचे बंधू डॉक्टर रोहित टिळक यांच्या बाबतीत देखील आम्ही विचार केला होता आणि त्यांचं देखील चांगलं काम आहे. अनेक संस्था त्यांच्या लोकमान्य टिळकांच्या नावाच्या आहेत, युनिव्हर्सिटी आहे, खूप मोठ्या संस्था, अनेक संस्थांवर त्या अध्यक्ष आहेत आणि त्यांचं देखील सामाजिक काम लक्षात घेऊन आम्ही त्यांच्याबद्दल देखील नक्कीच शिवसेनेने विचार केला होता. परंतु पवार साहेबांची उमेदवारी त्यांनी जाहीर झाल्यानंतर आम्ही तो विचार बदलला आणि ही निवडणूक बिनविरोध केली. डॉक्टर रोहित टिळक नक्कीच यापुढे देखील सोबत काम करतील आणि शिवसेनेसोबत लोकांची सेवा आहे. सर, तुमची तारेवरची कसरत झाली का? अनेक दिग्गज होते जे या स्पर्धेमध्ये होते राज्यसभेच्या निवडणुकीसाठी, मात्र निश्चित झालेला आहे. तुम्हाला या तारेवरची कसरत करायला ते बघा, एक लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये एक चांगला संदेश गेलेला आहे, हा मेसेज गेलेला आहे की चांगलं काम केलं, आपण पक्षासाठी काम केलं, पक्षाच्या ध्येय धोरणांसाठी काम केलं आणि समाजासाठी काम केलं, प्रामाणिकपणे कष्ट घेतले तर नक्कीच पक्ष विचार करत असतो. पक्ष हा चांगल्या काम करण्याची नोंद घेत असतो आणि मी देखील सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता चांगला जो काम करेल त्याला नक्कीच अशा प्रकारच्या संधी मिळतात.